Now, students, today we all are also discussing the further information of the necklace. In the last period, we all had learned the first passage, and today we are also going to discuss the another topic of the necklace. द नेकलेस ज्याला आपण कंठहार किंवा रत्नहार असं म्हणतो, त्यामध्ये आपण मॅथल्डी, लॉयझेल आणि मादाम फॉरेस्टियर की ज्याला आपण मॅडम फॉरेस्टियर असाही उल्लेख करतो. दीज थ्री कॅरेक्टर्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन धिस लेसन. नाव वन इव्हिनिंग her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." One evening, her father, means Mathaldi's father, said to Mathaldi, "What's the matter? What's your problem? You have been acting strange these last 3 days." या गेलेल्या 3 दिवसापासून आपण आपलं जे काय वागणं आहे हे एकदम चमत्कारिक आहे की व्हॉट्स द मॅटर, काय झालं आहे, काय मुद्दा आहे. नाव शी रिप्लाइड, "आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स." शी रिप्लाइड, तिने उत्तर दिलं, "आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर." की मी उदास आहे त्याचं कारण आहे की मला परिधान करण्यासाठी कसल्याही प्रकारचे दागदागिने वगैरे नाहीत. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी, आणि त्यामुळं पार्टीला जायचं नाही असा मी निश्चय केलेला आहे. पहा, एका संध्याकाळी तिचा जो काय पती आहे तो तिला म्हणाला, "काय झालं आहे, गेले 3 दिवस तू विचित्र वागत आहेस." आणि तिनं रिप्लाय दिलेला आहे, ती उत्तर लिहिली आहे. तिनं उत्तर दिलं आहे की माझ्याकडे कसल्याही प्रकारचे दागिने नाहीत आणि एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं असं माझं मत आहे. यू कुड विअर अ फ्लावर्स, यू कुड विअर अ फ्लावर्स, की तू फुलांचे जे काही माळा आहेत ह्या घालू शकतेस. ही सेड, नाव दे आर व्हेरी फॅशनेबल, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाईम ऑफ इयर. की फुलांच्या ज्या काय माळा आहेत की गजरे वगैरे आपण म्हणतो ते तू घालू शकतेस असं तो म्हणाला, मिस्टर लॉयझेल सेड. आणि सध्याच्या काळात त्याची जी काय आहे ना तर एक फॅशन आहे. मीन्स दे आर व्हेरी फॅशनेबल. पहा, दे आर व्हेरी फॅशनेबल. की जर समजा आपण या वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं असेल तर काय येणार उत्तर? दे आर व्हेरी फॅशनेबल. पहा, सब्जेक्ट कोणता आहे? दे. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे? आर. व्हेरी फॅशनेबल हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह. नाव दे आर व्हेरी फॅशनेबल मीन्स हाऊ फॅशनेबल दे आर, हाऊ फॅशनेबल दे आर. आणि सध्याच्या काळामध्ये याची फॅशन आहे टू विअर अ व्हेरियस गार्लँड्स ऑफ फ्लावर्स. नाव ॲट धिस टाईम ऑफ इयर. आणि सध्याच्या काळामध्ये त्याची एक फॅशन आहे असं त्यांनी सांगितलं आहे. नाव शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, तिला खात्री पटली नाही, ती काही समजू शकेना. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजे मिझरी की ज्याला आपण दुःख म्हणू शकतो. नाव द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. मॅथल्डी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि तिनं तिला तिची जी काय व्यथा आहे ती सांगितली. नाव मादाम फॉरेस्टियर, की आपण मॅडम फॉरेस्टियर असाही उल्लेख बरेच ठिकाणी पाहतो. मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड wardrobe, took out a large box, brought it back
opened it and said to a madam or a madam Loisel. मादाम फॉरेस्टियर आपले जे काय वॉर्डरोब आहे या मिरर्ड वॉर्डरोब आरशाच्या कपाटापाशी गेल्या आणि तिथून त्यांनी एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती पेटी घेऊन ती परत आली आणि मादाम लॉइझेलला म्हणाली, यातून जे काय पाहिजे ते तू घेऊ शकतेस. नाव चूज माय डिअर. चूज माय डिअर म्हणजे यातून निवड कर. माय डिअर चूज इट. यापैकी जे काय आहेत ते घेऊ शकतेस तू. फर्स्ट मॅथल्डी सॉ सम ब्रेसलेट्स. फर्स्ट मॅथल्डी सॉ सम ब्रेसलेट्स. आता ब्रेसलेट्स म्हणजे हातात घालण्याचा जो काही कंगन म्हणतो आपण, दागिना म्हणतो एक, की त्याला कंगन, दागिना किंवा हातात घालण्याचं जे काही कडं ब्रेसलेट हे आपण म्हणू शकतो. ॲट फर्स्ट मॅथल्डी सॉ सम ब्रेसलेट्स. सुरुवातीला मॅथल्डीनं जे काही ब्रेसलेट्स पाहिले. देन अ पर्ल नेकलेस. आणि नंतर एक मोत्याचा हार बघितला. PEARL. याला पर्ल किंवा पिअर्ल असा सुद्धा उच्चार आहे. नाव ॲट फर्स्ट शी सॉ सम ब्रेसलेट्स देन अ पर्ल नेकलेस. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आणि जे काही मॅथल्डीनं प्रथम सोन्याची जे काही कंगणं आहेत ते पाहिली. मग एक जे काही मोत्याचा हार आहे तो तिनं पाहिला आणि तिने ते दागिने आरशात बघत घालूनही पाहिले. नाव शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. मिरर म्हणजे आरसा. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी. ते तिनं परिधान केले आणि ते आरशामध्ये पाहिले. नाव शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग इल्स. तुमच्याकडे आणखीन आहेत का, असं जो काय प्रश्न आहे तिनं ह्या मादाम फॉरेस्टियर यांना विचारला आहे. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग इल्स. यू हॅव नथिंग इल्स. तुमच्याकडे आणखीन नाहीत का. वाय यास बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. आहेत ना, पण तुम्हाला नेमकं तुला नक्की कशा प्रकारचं आवडेल, काय आवडेल हे मला काय ठाऊक नाही. यस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. सडनली शी डिस्कवर्ड. सडनली शी डिस्कवर्ड. आणि अचानक तिला जे काय एक इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स. ब्लॅक सॅटिन बॉक्स. आता पहा SATIN. सॅटिन. सॅटिन मीन्स a smooth shiny a kind of cloth usually made from silk. सॅटिन बॉक्समध्ये की जे चमकदार अशा पद्धतीचे जे काही वरी कापड त्याला गुंडाळलेलं होतं, स्मूथ क्लॉथनी गुंडाळलेलं जी काही पेटी आहे ती काढली. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक स्टेन बॉक्स सुपर्ब उच्चार आला. सुपर्ब डायमंड नेकलेस. आणि नंतर तिला एक डायमंड नेकलेस जो काय रत्नहार आहे तो रत्नहार दिसला. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि नंतर तिला जो काय रत्नहार दिसला आणि एकदम अनावर अभिलाषेने तिचे जे काय हृदय हे धडधडू लागले. पहा. नाव सडनली शी सॉ अ डायमंड नेकलेस. आणि अचानकपणे तिला तेव्हा तो जो काय रत्नहार आहे तो रत्नहार दिसला. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तिला जे काही अमर्याद अशा पद्धतीची तिची जी काय अशा अपेक्षा या डायमंड नेकलेसबद्दलची ती इथं आपल्यासमोर सांगितलेली आहे. पहा. ॲज सून ॲज शी सॉ अ डायमंड नेकलेस नाव शी बिकेम अ व्हेरी ग्लॅड. ज्या क्षणी तिला तो डायमंड नेकलेस दिसला त्या क्षणी तिला अत्यंत आनंद झाला. किंवा ॲज सून ॲज शी सॉ अ डायमंड नेकलेस. ॲज सून ॲज शी सॉ अ डायमंड नेकलेस हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. की त्यावेळेस तिला अतिशय अमर्याद अशा पद्धतीचा तिची इच्छा ही प्रगट झाली. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी लुक इट. आणि
तो रत्नहार हातात घेतल्याच्या नंतर तिचे हात जे आहेत पाहिल्याच्या नंतर थरथर असे कापू लागले. शी also fastened it around her neck and stood lost in a ecstasy as she looked at herself. आणि पाहिल्याच्या नंतर तिनं फास्टन म्हणजे अतिशय वेगाने आपल्या मानेभोवती तो गुंडाळला आणि नंतर तिला जे काय अत्यानंद झाला किंवा एकटेसी झालं. नाव देन शी आस्क्ड एक्सेसली हेजिटेटिंग वूड यू लेंड मी धिस जस्ट धिस. आणि नंतर उत्सुकतेने तिने विचारलं. पहा काय करंट टॉपिक काय सांगतोय की नाव शी वॉज इन सर्च ऑफ व्हेरियस ऑर्नामेंट्स इन अ मॅडम फॉरेस्टियर्स हाऊस. ॲट फर्स्ट शी सॉ bracelets, then she saw a satin box, and in that satin box she found a diamond necklace, and when she saw a diamond necklace at that time her joy knew no bound. Means she became very glad to see the diamond necklace. Now then she asked anxiously, आणि नंतर उत्सुकतेने तिनं त्याला विचारलं हेजिटेटिंग वूड यू लेंड मी धिस जस्ट धिस. आणि नंतर तिने मग तिने हळूच एक संकोचित भावनेने तिला विचारलं की वूड यू लेंड मी धिस जस्ट धिस. बरोबर आहे ना. फक्त एवढाच जो काय हार आहे हा मला परिधान करण्यासाठी देशील का. पहा जर समजा आपण या सेंटेन्सकडे पाहिलं तर या सेंटेन्सचं आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे इनडायरेक्ट नॅरेशन होऊ शकते याचं. पहा ह्याच्यामध्ये इनडायरेक्ट नॅरेशन पंक्च्युएशनचे जास्त सेंटेन्स आलेले आहेत. नाव मॅथल्डी आस्क्ड इफ शी वूड लेंड हर दॅट जस्ट दॅट. हे या या सेंटेन्सचं जे काय आहे ते इनडायरेक्ट नॅरेशन आहे. तुम्ही जर या वाक्याकडे पाहिलं वूड यू लेंड मी दिस दिस इज अ येस नो टाईप क्वेश्चन. आणि येस नो टाईप क्वेश्चनचं अप्रत्यक्ष कथन करते वेळेस तुम्हाला आस्क्ड घेतल्याच्या नंतर जॉईनिंग वर्ड इफ घ्यायचा आहे. मीन्स याचं जे काय करेक्ट आन्सर आहे ते काय आलं आहे मॅथल्डी आस्क्ड इफ शी वूड लेंड हर दॅट. परत जे काही जस्ट धिस आलं तर त्याचं जस्ट दॅट. वाय यस ऑफकोर्स का नाही नक्कीच देईल. नाव शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक. तिने आनंदाने आपल्या जे काय मैत्रीण आहे तिला एकदम मिठी मारली. नाव शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक. रॅप्चरसली मीन्स व्हेरी हॅपीली म्हणू शकतो किंवा अतिशय आनंदाने. देन अफ्लेड विथ हर अ ट्रेझर. नाव तिने आनंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो जो काय खजिना आहे तो आपल्याकडे घेऊन ती झपाट्याने निघून गेली तिथून. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड म्हणजे जो काय पार्टीचा दिवस आहे की ज्या दिवशी यांना जायचं होतं त्या इन्व्हिटेशन कार्ड आलेलं होतं त्या ठिकाणी. नाव द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. पार्टीचा जो काय दिवस आहे तो उगवला. अँड मादाम लायझेल वॉज अ सक्सेस. आणि मादाम लायझेलला हे जे काय मोठे यश आहे हे मोठे यश मिळाले. पहा इथं एक पॉईंट लक्षात घ्या. हे जे काय मादाम लॉयझेल किंवा आपण याला मॅडम लॉयझेल जे काय म्हणतो की मॅडम लॉयझेल म्हणजेच मॅथल्डी ही गोष्ट लक्षात ठेवा. नाव शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमन. पहा आणि अखेर जो काय तर पार्टीचा दिवस उगवला आणि मादाम लायझेलला मोठे यश मिळालं आणि ती लावण्यवती आणि आकर्षक व अत्यंत खुश दिसत होती. अत्यंत
खुश दिसत होती आणि इतर स्त्रियांच्या तुलनेत ती सर्वात देखणीही दिसत होती. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. मादाम लॉयझेल वॉज सक्सेस टू चूज द डायमंड नेकलेस. नाव शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन. या सेंटेन्सकडे जर पाहिलं तुम्ही तर कंपॅरिझन बिटवीन दी टू वुमेन मीन्स मॅथिल्डी वॉज प्रिटियर दॅन ऑल दी अदर वुमेन इन दॅट फंक्शन. त्या फंक्शनमधल्या इतर ज्या काही स्त्रिया त्यांच्यापेक्षा ही अतिशय सुंदर दिसत होती. हे इथं कंपॅरिझन केलेलं आहे. जर समजा तुम्ही या वाक्याची डिग्री करण्याचा प्रयत्न केला तर पहा, शी वॉज प्रिटियर दॅन ऑल दी अदर वुमेन. काय येणार उत्तर करेक्ट? ऑल दी अदर वुमेन वॉज नॉट ॲज प्रिटी ॲज शी. म्हणजे प्रिटियरचा फर्स्ट फॉर्म. ऑल दी अदर वुमेन वॉज नॉट ॲज प्रिटी ॲज शी. नाव शी वॉज एलिगंट, gracious, smiling and full of joy. Only the cause was also the diamond necklace. आणि त्या डायमंड नेकलेसमुळे ती अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि हसतमुख असणारी, दयाळू आणि अतिशय आनंदी अशा पद्धतीची त्या फंक्शनमध्ये, त्या पार्टीमध्ये वाटत होती. नाव शी डान्स्ड वाईल्डली. शी डान्स्ड वाईल्डली आणि शी डान्स्ड वाईल्डली आणि तिनं तिथं नृत्यसुद्धा केलं विथ अ पॅशन. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ. ट्रायम्फ मीन्स टू सक्सेस किंवा विजय, सफलता. ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. ती अतिशय तिनं तिथं नृत्य केलं आणि अतिशय ती आनंदी वाटू लागली. सगळं जे काही तिला अत्यंत आपण विजयी झालोत असं वाटू लागलं आणि जे काही ऑदर जे काही अनहॅपीनेस आहे, हे अनहॅपीनेस तिनं संपूर्णतः विसरून गेलेली आहे. नाव मॅथल्डी अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock. 4 o'clock पहाटे 4 वाजता मॅथेल्डी आणि तिचे जे काही पती आहेत मिस्टर लॉयझेल हे तिथून निघाले. मॅथेल्डी अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे पहाटे निघाले तिथून. फेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. फेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट. पहाटे 4ला निघाले आणि रस्त्यावर येऊन पोहोचले तरी त्यांना एकही टॅक्सी तिथं मिळेनाशी झाली, म्हणजे भेटली नाही. दे कुड नॉट फाइंड अ कॅब. या वाक्यामध्ये कुड नॉट आलेलं आहे म्हणून तुम्ही अनेबल टूचा यूज या वाक्यात निश्चित करू शकतात. दे कुड नॉट फाइंड अ कॅब मीन्स दे वेअर अनेबल टू फाइंड अ कॅब ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेला त्यांना तिथं कसल्याही प्रकारची टॅक्सी वगैरे मिळू शकत नव्हती. दे वॉक्ड डाऊन टुवर्ड द सीन. म्हणजे सीनच्या दिशेने ते तिथून निघाले. टिल दे फाउंड वन. आणि नंतर त्यांना एक टॅक्सी तिथं मिळाली. दे वेअर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोअर इन द रूद मार्टर्स. आणि नंतर ते आपले रूद मार्टर्स त्यांचं जे काही प्लेस आहे, राहण्याची जागा, ठिकाण, तिथंपर्यंत आले. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. म्हणजे रूद मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस त्यांच्यासाठी त्या सर्व गोष्टीची सांगता झाली, म्हणजे पार्टीची सांगता झाली, घरी आले. नाव इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक. आणि घरी आल्याच्या नंतर एकदा आरशामध्ये पाहावं की हार कसा दिसतो म्हणून मॅथल्डी वेंट टू द मिरर
अँड देन शी टूक अ फायनल लुक. एकदा शेवटचं पाहावं याच्यासाठी ती, स्वतःला पाहावं याच्यासाठी ती त्या मिररपाशी गेली. शी टूक अ फायनल लुक. अ फायनल लुक वॉज टेकन बाय her. She took a final look at herself in all her glory, but suddenly she uttered a cry. But suddenly she uttered a cry. म्हणजे आरशासमोर पुन्हा एकदा आपण स्वतःला अभिमानाने पाहावं, स्वतःला निहाळावं याच्यासाठी तिथे गेली आणि एकदम ती किंचाळली. शी uttered a cry. A cry was uttered by her. हा याचा पॅसिव्ह वॉइस झाला. She uttered a cry. She no longer had the necklace round her neck. कशामुळं किंचाळली, कशामुळं ओरडली, तर तिचा जो काय रत्नहार आहे तो रत्नहार गायब झालेला होता. What is the matter? asked her husband. परत इनडायरेक्ट नॅरेशनचं वाक्य आलं. व्हॉट्स द मॅटर ऑर व्हॉट इज द मॅटर. काय झाले तिच्या पतीने विचारले. आस्कड हर हजबंड. पहा, हर हजबंड आस्कड. हर हजबंड आस्कड व्हॉट द मॅटर वॉज. व्हॉट द मॅटर वॉज. ह्या याचा इनडायरेक्ट नरेशन झालं. काय झालं आहे, काय मुद्दा आहे, कशामुळे ओरडली असं त्यांनी विचारलं. नाव शी टर्न टुवर्ड्स हिम. शी टर्न टुवर्ड्स हिम. आणि ती त्यांच्याकडे वळली आणि नंतर त्यांना सांगू लागली. शी टर्नड टुवर्ड्स हिम. हे जे सेंटेन्स आहे याचासुद्धा पॅसिव्ह वॉइस होतो. पहा, इट इज आवर ड्युटी टू लर्न द लेसन इन अ ग्रॅमॅटिकल मूड. की ग्रामर व्याकरणिकदृष्ट्या धडा शिकायची आवश्यकता आहे. नाही तर आम्ही सांगायचो तुम्ही नुसतं पोथी ऐकायची, अशा पद्धतीनं आहे. ईच अँड एव्हरी लाईन tells to us the extra information about the various parts of grammar. Now she turned towards him means he was turned towards by her. हा याचा पॅसिव्ह वॉइस झाला. पॅनिक स्ट्रायकन म्हणजे अतिशय हळवेपणाने ती त्यांना म्हणायला लागली. आय नो लॉंगर हॅव मादाम फॉरेस्टियर्स नेकलेस. म्हणजे तिला बोलतासुद्धा येणे गेलं. मी माझ्याकडे तो जो काय मादाम फॉरेस्टियरचा हार आहे तो नाही आहे. नाव ही स्टूड अप डिस्ट्राईट. ही स्टूड अप अ डिस्ट्राईट. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. आणि तो एकदम डिस्ट्राऊट झाला, गोंधळून गेला आणि नंतर म्हणाला की काय, हे कसं झालं, हे शक्य नाही. पहा, अशा पद्धतीनं हाऊ दे लॉस द डायमंड नेकलेस हॅज बीन डिस्क्राइब्ड इन दिस फर्स्ट पार्ट. या पार्टमध्ये हाऊ दे लॉस्ट देअर डायमंड नेकलेस हे सांगितलेलं आहे. आणि यानंतर आता जो काही आपण पार्ट नंतर घेणार आहेत त्याच्यामध्ये हाऊ दे इन सर्च म्हणजे त्यांनी तो कशा पद्धतीने शोधला यावर जे काय तर आपलं डिस्कशन होणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर नियर अबाउट देअर आर 5 क्वेश्चन्स. जवळपास 5 प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाचं आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. आवर टुडेज फर्स्ट क्वेश्चन. वॉज द हजबंड अ कन्सिडरेट पर्सन? हाऊ डू वी नाव दॅट और हाऊ डू वी नो दॅट? KNOW. नाव वॉज द हजबंड अ कन्सिडरेट पर्सन की मॅथल्डीचे जे काही पती आहेत हे अतिशय समजूतदार होते, हे आपल्याला कशाहून समजतं. नाव द हजबंड ऑफ मॅथल्डी वॉज अ कन्सिडरेट पर्सन किंवा यस द हजबंड वॉज अ कन्सिडरेट पर्सन. वी नो दॅट फ्रॉम हिज सेल्फलेस ॲक्शन्स
kind behavior. When he saw his wife was unhappy, he gave all his money to her for the dresses. इथं संदर्भ असा आला आहे की मॅथल्डीचे जे काही पती आहेत हे अतिशय समजूतदारपणाचा व्यक्ती होता आणि एक निस्वार्थ स्वभावाचा होता आणि त्याची कृती ही अतिशय दयाळू होती. आणि ज्या क्षणी त्याच्या असं निदर्शनास आलं की मॅथल्डी ही दुःखी आहे, त्या क्षणी त्यांनी त्याचे जे काही पैसे आहेत हे पैसे तिला देऊन टाकले. वाय वॉज मॅथल्डी सॅड, रेस्टलेस अँड ऑक्शियस दो हर ड्रेस वॉज रेडी. म्हणजे मॅथल्डीचा जे काही ड्रेस हा तयार होता तरीसुद्धा ती उदास आणि निराश ही का होती. नाव मॅथल्डी वॉज सॅड अँड रेस्टलेस बिकॉज शी हॅड नो एनी ज्वेल्स ऑर अ सिंगल स्टोन टू विअर विथ अ ड्रेस. हे जे काय ड्रेस आहे यावर परिधान करण्यासाठी तिच्याकडं कसल्याही प्रकारचं मौल्यवान रत्न नव्हतं किंवा कसल्याही प्रकारचे ऑर्नामेंट्स हे नव्हते, त्यामुळं ती जी काय तर दुःखी होती. नाव आवर थर्ड क्वेश्चन. व्हॉट डिड मादाम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स कंटेन. मादाम फॉरेस्टियरची त्या मोठ्या पेटीमध्ये काय होतं नेमकं. नाव some bracelets, a pearl necklace and a black satin box with a diamond necklace was also contained in the Madame Forestier's last box or the large box. Now which a sentence म्हणजे ह्याच्यातलं जे काय कोणतं वाक्य आहे की ते तुम्हाला सांगू शकतंय. विच सेंटेन्स टेल अस दॅट मॅथल्डी ग्रेटली डिझायर द नेकलेस. आणि मॅथल्डीला हे जे काय तर नेकलेसची आवश्यकता ही फार होती, हे तुम्हाला कोणतं जे काय वाक्य सेंटेन्स आहे हे त्यावरून तुम्हाला वाटतं. नाव ॲज सून ॲज मॅथल्डी सॉ दी बॉक्स. ज्या क्षणी मॅथल्डीने तो बॉक्स पाहिला त्या क्षणी हर डिझायर केम आउट. तिचं जी काही इच्छा आहे ही एकदम म्हणजे समोर आली की यू हॅव नथिंग एनिथिंग इल्स. तुमच्याकडं आणखीन नाही का. किंवा तुम्ही दुसरंही एखादं जे काही सेंटेन्स पाहू शकता की फॅन शी सॉ अ डायमंड नेकलेस. जेव्हा तिनं डायमंड नेकलेस पाहिलं अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. म्हणजे या एक दोन वाक्यावरून तुम्हाला मॅथल्डीला ही जी काय नेकलेसची इच्छा ही जास्त होती हे यावरून दिसू शकतं. नाव वाय डिड मॅथल्डी नॉट नोटीस द लॉस ऑफ हर नेकलेस. Mathilde did not notice the loss of her necklace because she was happy and lost in the glamour in the party, or she was also very busy in that party. That's why she did not notice the loss of her necklace. अशा पद्धतीनं हे जे काही क्वेश्चन्स आहेत बिग क्वेश्चन्स म्हणू शकतो आपण याला, हे आपण पाहिलेले आहेत. आता यानंतर या पार्टचा जो काही द नेकलेसचा सेकंड पार्ट. तुम्ही म्हणता सर आत्ताच झाला सेकंड पार्ट. असं नाही, धडा मोठा असल्यामुळं आपण त्याचे 2-2 भाग केलेले आहेत. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, असं निदर्शनास येत आहे की आम्ही जे काही क्वेश्चन्स टाकतो त्याचे उत्तरं येत नाहीत. जेव्हा आम्ही ॲन्सर की टाकतो तेव्हा मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्याचे पटपट इथं आमच्याकडे उत्तर येतात. असं होता कामा नाही. आता आम्ही क्वेश्चन्स टाकल्याच्या नंतर ताबडतोब तुम्ही जरी दुसऱ्या विषयाचा अभ्यास असला तरी दुसऱ्या दिवशी का होईना तुम्ही हे उत्तर टाकायला पाहिजे. अन्यथा
यानंतर ॲन्सर की तुम्हाला दिली जाणार नाही. तुमची जी काही नोटबुक आहे ही चेक केली जाईल तुमच्या घरी येऊन. त्याच्यामुळं सी दी क्वेश्चन्स अँड आन्सर और राईट दी क्वेश्चन्स अँड आन्सर टू हिअर द लेक्चर अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा ऐका. एकदाच ऐकल्याने हे तुम्हाला अंडरस्टँडिंग होणारही नाही. ही विद्यार्थ्यांना एक इन्स्ट्रक्शन समजा. ओके, वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू टुमॉरो.